नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अन्नोत्सवाचे पहिले 2 दिवस अतुलनीय यशस्वी ठरले असून बेळगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. काल शनिवारी सायंकाळी सांज द बँडच्या मनमोहक सुरांचा आनंद लुटत विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांमध्ये खुश असलेले खाद्यप्रेमी दिसून आले. लोकप्रिय बॉलिवूड गाण्यांच्या सादरीकरणानं सर्वांना मंत्रमुग्ध केलं होतं. सदर अन्नोत्सव 14 जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. लज्जतदार खाण्याचा आस्वाद, संगीत आणि मनोरंजनाचा हा उत्सव चुकवू नका. अन्नोत्सवामध्ये सामील होऊन आपली सायंकाळ अविस्मरणीय बनवा, असे रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने कळवण्यात आलं आहे. येळ्ळूर येथील मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात झाली. अग्रभागी लेझिम पथक, झांज पथक, त्यानंतर विविध पारंपरिक वेशभूषेतील मुले, गणवेशात उपस्थित विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध दिंडी काढली. सकाळी 10 वाजता ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. येळ्ळूर मुख्य रस्त्यापासून संमेलन स्थळापर्यंत भव्य दिंडी काढण्यात आली. यावेळी येळ्ळूर नगरीत मराठी साहित्याचा जागर पाहायला मिळाला. लुई ब्रेल यांच्या 100व्या शताब्दी दिनानिमित्त बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी नुकतीच माहेश्वरी अंधशाळेला भेट दिली. कार्यक्रमादरम्यान आमदार सेठ यांनी लुई ब्रेल यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. लुई ब्रेल यांनी अंध व्यक्तींकरिता अनमोल असे कार्य केले असल्याने अंध व्यक्ती आता समाजात विविध क्षेत्रात स्वावलंबनाने जगत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याला सलाम करत शाळेच्या प्रवेशद्वारावर लुई ब्रेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अभिमानाने उभारण्यात आलेल्या या पुतळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे, असे सांगून लुई ब्रेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या भेटीदरम्यान आमदारांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या आणि बेळगावमधील दृष्टीहीन विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी पुढील पावले उचलू असे आश्वासन दिले. हलगाव मच्छे बायपास, बेळगाव रिंग रोड, बेळगाव धारवाड व्हाया कित्तूर, हुनगुंद रायचूर महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करावे अशा सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी शनिवारी आयोजित बैठकीत केल्या. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध विभागांकडून विकास कामांचा आढावा घेण्यात आला. बेळगाव व गोव्याला जोडणारा चोरला रस्ता अत्यंत खराब झाला असल्याची तक्रार उद्योजकांनी केल्यानं खासदार शेट्टर यांनी याची दखल घेत चोरला रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. रिंग रोड व बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. भूसंपादनासाठी KIADBच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे सांगण्यात आले. प्लास्टिकचा वापर करण्यासह व्यापार परवाना न घेणाऱ्या हॉटेल्सवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई सुरूच ठेवली आहे. शनिवार दिनांक 4 रोजी सांब्रा रोडवरील काही हॉटेल्सवर आरोग्य निरीक्षक रुखसार मुल्ला यांनी कारवाई करत 17,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या शहर आणि उपनगरातील विविध हॉटेल्स व व्यापारी आस्थापनांना महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून भेट देऊन पाहणी केली जात आहे. पाहणी दरम्यान काही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जात आहे. व्यवसाय सुरू करताना बहुतांश जणांनी महापालिकेकडून व्यापार परवाना न घेतल्याचंही दिसून येत आहे. कोणताही व्यवसाय सुरू करायचा असल्यास महानगरपालिकेकडून व्यापार परवाना घेणं गरजेचं असतं, पण काही जणांकडून बेकायदेशीररित्या व्यवसाय सुरू करण्यात आलेत. तसेच सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी असतानाही खुलेआम वापर केला जातोय. त्यामुळे ही बाब महापालिकेच्या आरोग्य विभागानं गांभीर्याने घेतली आहे. बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉनच्या वतीने येत्या 1 व 2 फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या हरेकृष्ण यात्रेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ रविवारी दुपारी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते मंदिराच्या समोर करण्यात आली. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हरिनामाच्या गजरात ही मुहूर्तमेढ संपन्न झाली. या प्रसंगी पुण्याचे इस्कॉनचे अध्यक्ष राधेश्याम प्रभूजी, रथयात्रा समिती अध्यक्ष बालकिशन भट्टद, सचिव निमाय निताय प्रभू यांच्याबरोबरच नागेंद्र प्रभू, अमृत कृष्ण प्रभू, सुकुमार प्रभू, वराह प्रभू, कालकंठ प्रभू, गोपालचंद्र प्रभू, गोलोकचंद्र प्रभू, रामप्रभू, गौरांग प्रसाद यांच्यासह शेकडो स्त्री पुरुष सहभागी झाले होते. कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती श्री यल्लमादेवी मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
विदेशी पर्यटकांची वर्दळही वाढली असून नुकतीच दानपेटीतील दागिने आणि रकमेची मोजदाद करण्यात आली। यावेळी मंदिराच्या दानपेटीमध्ये विदेशी भूतान आणि नेपाळच्या चलनी नोटा आढळून आल्यात। तिसऱ्या रेल्वे गेटजवळ चिदंबरनगर नजीक अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आलाय। खुल्या जागेवर मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाच्या मृतदेहाभोवती भटकी कुत्री जमली होती। कुत्र्यांनी त्यांच्या अंगावरील कपडेही फाडले। शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आलाय। कुरबर गल्ली अनगोळ येथील परशुराम भीमा मंजळकर यांनी यासंबंधी उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे। उद्यमबाग पोलिसांनी सुमारे 65 वर्षीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला। 5 फूट 4 इंच उंची, अंगाने सडपातळ, गहूवर्ण, डोक्यावर पांढरे केस असे त्याचे वर्णन आहे। कोणत्या तरी आजाराने त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जातोय। घटनेची माहिती समजताच उद्यमबागचे पोलीस निरीक्षक DK पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलवण्यात आला। उत्तरीय तपासणीनंतरच या अनोळखी वृद्धाचा मृत्यू कशामुळे झाला याचा उलगडा होईल। राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे बस तिकीट दरवाढ आजपासून लागू झाली आहे। त्यामुळे याचा फटका पुरुष प्रवाशांना अधिक बसणार आहे। राज्य सरकारने 4 वर्षांनंतर सरकारने परवानगी दिल्यानंतर परिवहन महामंडळाने बस तिकीट दरामध्ये 15% वाढ केली। शनिवारी यासंबंधीचा अधिकृत आदेश देण्यात आला। तिकीट दरवाढीमुळे परिवहन महामंडळाने वर्षाला 1800 कोटी रुपयांचे संकलन करण्याचं उद्दिष्ट राखलं आहे। तसेच परिवहनच्या सामान्य बसेसमधून कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास करण्याची शक्ती योजना नेहमीप्रमाणे सुरू राहणार असून त्यात कोणताही बदल नसल्याचं सांगण्यात आलंय। शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांच्या तुलनेत कर्नाटक परिवहनच्या बसचा तिकीट दर कमी आहे असे स्पष्टीकरणही देण्यात आलंय। दर किलोमीटरसाठी किती तिकीट दर आहे याचा तुलनात्मक तक्ताही KSRTCने प्रसिद्ध केलाय। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।